मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी शताब्दी निमित्त काही त्यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. मानवतेचे रक्षक आणि शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूरजी. त्यांचे जीवन म्हणजे त्याग, धैर्य आणि आध्यात्मिक शक्तीचा एक आदर्श आहे. त्यांनी केवळ शीख धर्मासाठीच नव्हे तर सर्व मानव जातीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. म्हणूनच आपण त्यांना आदराने हिंद की चादर म्हणजे हिंदू धर्माचे रक्षण करणारे कवच असे म्हटले जाते. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा जन्म 1 एप्रिल 1621 रोजी अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील हे शीख धर्माचे 6वे गुरु होते. त्यांचे नाव श्री हरगोविंद साहेबजी होते आणि त्यांच्या आईचे नाव माता नानकी होते. त्यांचे बालपणीचे नाव त्यागमल होते. मात्र एका युद्धात त्यांनी दाखवलेल्या विलक्षण तलवारीच्या पराक्रमामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव तेग बहादूर म्हणजे तलवारीचे धनी असे ठेवले. श्री गुरु तेग बहादूर हे लहान बालपणापासूनच शांत आणि गंभीर स्वभावाचे होते. त्यांनी सुमारे 20 वर्षे बाबा बकाला येथे ध्यान साधना आणि तपश्चर्या केली. 1664 मध्ये ते शीख धर्माचे 9वे गुरु झाले. पंजाब पासून बंगाल आणि आसामपर्यंत त्यांनी प्रवास करून लोकांमध्ये सेवा, प्रेम आणि ईश्वराप्रती भक्ती यासाठी संदेश दिले. श्री गुरु तेग बहादूर गुरुजींच्या काळात मुघल सम्राट औरंगजेबाचे अत्याचार शिगेला पोहोचले होते. औरंगजेब तलवारीच्या जोरावर हिंदूंचे धर्मांतर करत होता. तेव्हा काश्मीरी पंडितांचा एक समूह गुरुजींकडे मदतीसाठी आला. गुरुजींनी त्यांना धीर दिला आणि औरंगजेबाला निरोप धाडला की जर तुम्ही मला धर्मांतर करण्यास भाग पाडला तर हे सर्व लोक तुमचा धर्म स्वीकारतील. दिल्लीच्या चांदणी चौक येथे गुरुजींना कैद करण्यात आले. त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी वेगवेगळ्या प्रलोभन आणि धमक्या देण्यात आल्या. मात्र गुरुजींनी आपल्या धर्म आणि तत्वांवर ठाम उभे राहिले. अखेर 11 नोव्हेंबर 1675 रोजी औरंगजेबाने त्यांचे शिर धडापासून वेगळे करण्याचा आदेश दिला. जेथे त्यांचे बलिदान झाले आहे तेथे आज एक भव्य गुरुद्वार शीशगंज साहिब उभे आहे. श्री गुरु तेग बहादूर यांनी आपल्याला शिकवले की भय काहू को देत नाही भय मानत आन, म्हणजेच कोणालाही घाबरवू नका आणि कोणाच्याही धाकाला बळी पडू नका. श्री गुरु तेग बहादूर यांनी गुरु ग्रंथ साहिबमधील 59 पदे आणि 57 श्लोक जगाला वैराग्य आणि शांततेच्या मार्गाने समजावले. श्री गुरु तेग बहादूर यांचे बलिदान म्हणजे केवळ धार्मिकच नव्हे तर मानवी हक्क आणि विचार स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आहे. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचे जीवन आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याचे आणि सत्याला सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.